गुड मॉर्निंग. संध्याकाळी 6 वाजता वेळ मिळेल न मिळेल मी आत्ता क्लासमध्ये आलो आहे. थोडंसं तुम्हाला काल मी सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सेट केला होता, थोडं समजून सांगतो. संध्याकाळी 6 वाजता आलोच तर मग लाईव्ह आपण क्लास घेऊया. तर तुम्हाला मी सेकंड नंबरचा प्रॉब्लेम थोडं समजून सांगतो. आता सेकंड नंबरच्या प्रॉब्लेममध्ये काय दिले बघा आपल्याला. साने draws on Mane a bill for ₹36,000 at 4 months. सानेनं मानेवर 36,000 रुपयाचं बिल 4 महिन्यासाठी काढलं. आता जेव्हा बिल काढलं तर याचा अर्थ 100% सानेनं मानेला उधारीवर माल विकलेला असणार, पण ते स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे सोलची एंट्री होणार नाही. डायरेक्ट सही करून बिल आपल्याला मिळालं अशी आपल्याला एंट्री करायची, हे पहिल्या लक्षात ठेवा. असं पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला सोलची एंट्री देणार नाही त्यावेळेस तर अकाउंट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार आहे त्यावेळेस एका बाजूची बेरीज जास्त येणार आणि एका बाजूची बेरीज कमी येणार, कारण एक एंट्री कमी झाली. त्यासाठी अकाउंट तयार करताना काय करावं लागतं यासाठी मी इथं आलो. आता पहिली एंट्री काय बघा. साने draws on Mane a bill for ₹36,000 at 4 months. Mane accept the bill and return it to साने. म्हणजे साने म्हणजे आपण. आता पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ साने, म्हणजे आपण मानेला उधारीवर माल विकला, ही एंट्री आपल्याला इथं करायची नाही. डायरेक्ट ज्या माल विकला त्याच्यासोबत बिल गेलं आणि ते बिल त्यानं एक्सेप्ट करून परत आपल्याला बिल माघारी आलं, म्हणजे आपल्याला डायरेक्ट बिल रिसिवेबलची एंट्री करायची आहे. म्हणजे आता काय होणार बघा. आता काय होणार, थोडंसं ॲडजस्ट करतो कॅमेरा, नंतर इकडं ॲडजस्ट करू. काय होणार आता एंट्री बघा. बिल एक्सेप्ट म्हणजे मानेनं सही करून बिल आपल्याकडं माघारी आलं, म्हणजे बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट, ही पहिली एंट्री होणार. बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू साने, कारण सानेकडून मानेकडून आपल्याला सही करून बिल परत मिळालं. 36,000 रुपयाचं बिल आपल्याला सही करून परत आपल्याकडं आले, म्हणजे बिल एक्सेप्टेड. बस एवढंच घेऊ आपण, ते बाकी तुम्हाला समजते. आता 2 नंबरची एंट्री बघा. आपण मानेला 36,000 रुपयाचा माल उधारीवर विकला म्हणूनच आपण बिल तयार केलं, पण माल विकला ही स्टेटमेंट इथं दिलेलं नाही. डायरेक्ट 36,000 रुपयाचं बिल सही करून आपल्याकडं परत आलं, म्हणजे बिल मिळालं, म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट माने अकाउंट क्रेडिट 36,000. आता सही करून बिल आपल्याला आल्यानंतर आपल्याला पैशाची जर गरज लागली तर आपण बँकेत जाऊन ते बिल डिस्काउंट करणार. केलंय का बघा. केलंय. हू डिस्काउंट इट ॲट 8% पर ॲनम, म्हणजे आपल्याला 36,000 रुपयाचं बिल मिळालं, आपल्याला पैशाची गरज लागली, आपण आपल्या बँकेमध्ये गेलो आणि बिल डिस्काउंटिंग करून आलो. आता डिस्काउंटिंग करून आल्यानंतर बघा 36,000 रुपयाचं बिल होतं. 4 महिन्यासाठी आपण ते एक्सेप्ट केले बिल आणि 8% डिस्काउंट बँक कट करून घेणार आहे, म्हणजे 36,000 अमाऊंट आहे. ड्युरेशन 4 मंथ आहे. पर्सेंटेज 8% दिल्या भागिले 1200. आता हे कॅल्क्युलेट येतं. 0 कट करा, 0 कट करा. 4च्या पड्यात 12 आहेत, 12च्या पड्यात 36 आहेत. डायरेक्ट करतो 12 36. हा शून्य इथं राहिला, विसरू नका. बघा आता 8 चौक 32 गुणिले 30, 30 गुणिले 32, एक शून्य मांडून घ्यायचा. 3 गुणिले 6, 3 त्रिक 9, 960 रुपये डिस्काउंट बँकेनं कट करून घेतले. बरोबर आहे का. बरोबर. मग आता 36,000मधून बघा 960 आपण डिस्काउंट बँकेनं कट करून घेतला,
0 10 4 10 0 4 1 35,040 रुपये आपल्याला कॅश आला. हे लक्षात ठेवा. अमाऊंट आहे 36,000, ड्युरेशन आहे 4 मंथ, पर्सेंटेज 8/1200. 0 0 कट केले, 12 36, 0 वर मारला, 8 32, 32 गुणिले 30 चा गुणाकार 960. बँकेने डिस्काउंट कट करून घेतला. आपल्याला कॅश किती द्याला? 35,040. काय आला? कॅश. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट. बँकेने डिस्काउंट कट करून घेतला. आपला लॉस आहे तो, म्हणजे 35,040 रुपये कॅश आला. डिस्काउंट 960 कट केला. बिल रिसिवेबल, आपण टोटल बिल किती रुपयाचं होतं? 36,000 रुपयाचं बिल आपल्याकडे होतं. बिल डिस्काउंटेड, बिल डिस्काउंटेड. आता आपण पैसे घेऊन आलो. आता आपण मानेला सांगितलं, माने ते 36,000 रुपयाचं बिल मी बँकेतून डिस्काउंट करून आलोय, तू डायरेक्ट जा आणि बँकेमध्ये पैसे भर. आता माने जर पैसे बँकेत भरत असेल तर आपला प्रॉब्लेम संपला. मग 4 एंट्रीसाठी आपल्याला मार्क मिळणार नाही, ते तुम्हाला माहित आहे. याचा अर्थ आता काय होणार की माने जाऊन पैसे बँकेत भरणार नाही. याचा अर्थ बिल काय होणार? डिसऑनर्ड आहे का बघा. बिफोर द ड्यू डेट माने रिक्वेस्ट सानी. रिक्वेस्ट शब्द आला, याचा अर्थ तो आपल्याकडे आला, बँकेत गेला नाही, म्हणजे बिल डिसऑनर झालं. प्रत्येक वेळी बिल डिसऑनर हा शब्द असा नाही. बिफोर द ड्यू डेट, 4 महिने पूर्ण होण्या अगोदर माने रिक्वेस्ट साने, मानेनं आपल्याला विनंती केली काय? ₹24,000 इन कॅश and to draw a second bill for the balance plus interest at 12% per annum for 2 months. बघा, ऍक्च्युली त्यांनी बँकेत जायला पाहिजे होतं, पण तो बँकेत न जाता आपल्याला विनंती केली. म्हटलं मी तुम्हाला 24,000 रुपये कॅश देतो, राहिलेल्या बॅलन्सवर. आता 36,000तनं 24,000 रुपये आले, राहिले 12,000. 12,000वर मी तुम्हाला किती रुपये व्याज दिले म्हटलं? तो व्याज काढायचं आहे, प्लस इंटरेस्ट 12% पर एनम फॉर 2 मंथ. बघा, 36,000 रुपयाचं बिल होतं, त्यातले 24,000 रुपये देतो म्हटला कॅश मध्ये. राहिलेल्या 12,000वर मी तुम्हाला 12% व्याज देईन. किती मुदत? फॉर 2 मंथ्स. आता पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट एंट्री काढायची. 24,000 रुपये येणारे, 12,000 बॅलन्सवर 12,000 गुणिले 2 महिने गुणिले 12% भागिले 1200. अमाऊंट राहिली 12,000. कुठून आले 12,000? 36,000तनं 24,000 रुपये कॅश देतो म्हणलाय. 36,000तनं 24,000 कॅश मध्ये येणारे, राहिलेला बॅलन्स आहे 12,000. अजून 2 महिने मुदत पाहिजे, ड्युरेशन दिले 2 महिने, 12% व्याज म्हटलाय. अमाऊंट इंटू ड्युरेशन इंटू रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 1,200. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 12 एके 12 हा शून्य राहिला इथं. बघा, 12 दुनी 24, 24 0 0, 24 एके 24. 240 रुपये आपल्याला इंटरेस्ट देणारे बोलला तो. इंटरेस्ट देणार आहे, लिहून दे. इंटरेस्ट मिळणे आपला काय फायदा. इंटरेस्ट गेला क्रेडिटला. बघा 3 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. माने अकाउंट डेबिट, कारण इंटरेस्ट का क्रेडिटला गेला तुम्हाला सांगितलंय. इंटरेस्ट मिळणे हा फायदा आहे, हे लक्षात ठेवा. इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट 240. समजलं का? इंटरेस्ट खाली काय गेला? नॉमिनलचा नेम आठवा. नॉमिनल अकाउंट इंटरेस्ट बीइंग इंटरेस्ट चार्जड. बघ, पहिली इंटरेस्टची एंट्री करायची नाही. पहिल्यांदा आपल्याला डिसऑनरची एंट्री राहिली.
जर मानेनं पैसे बँकेत भरले असते तर बिल डिसऑनर झालं असतं. बँकेत पैसे न भरता तो डायरेक्ट आपल्याकडे आला. मग आता बँकेतले पैसे नाविलाज असतो आपल्याला परतफेड करावे लागतात. म्हणजे आपला कॅश जाणार आहे. ज्याच्यामुळं कॅश जातो ते अकाउंट डेबिट करा आणि आपला कॅश गेला कॅश अकाउंट क्रेडिट करा. म्हणजे कोणामुळे कॅश गेला तर मानेमुळं आपला बँकेत कॅश गेला. माने अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. हे लक्षात ठेवा. डिसऑनरची एंट्री झालीच पाहिजे कारण त्यानं वेळेमध्ये बँकेत न पैसे भरल्यामुळं ते पैसे आपल्याला भरावे लागतात. बीइंग बिल डिसऑनर ऑनर्ड बीइंग बिल डिसऑनर आणि मग एंट्रीची एंट्री करायची आपल्याला माने अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. इंटरेस्ट क्रेडिटला काय केला नॉमिनलचा नियम आहे. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड. ऑल इन्कम अँड गेन आर क्रेडिटेड. इन्कम आहे आपला 240 रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे भविष्यात. अजून मिळालेले नाही. बीइंग इंटरेस्ट चार्जड. कळलं. पहिल्यांदा बिल सही करून आलं त्यानंतर आपण ते बिल बँकेत डिस्काउंटिंग केलं. त्यानं बँकेत न जाता आपल्या रिक्वेस्ट केली म्हणजे ते बिल आपलं डिसऑनर झालं. त्यानंतर त्याने आपल्याला 36,000पैकी 24,000 रुपये कॅश मध्ये देण्याचं कबूल केले. म्हणजे राहिलेल्या 12,000वर आपण 2 महिने मुदत आहे 12% 240 रुपये व्याज काढलं. व्याजाची एंट्री पहिली करायची आणि मग तो 24,000 रुपये कॅश रात्र घ्यायचा. काय आला कॅश. काय आला कॅश. रिअलचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश आला. कॅश अकाउंट डेबिट टू माने. अजून आपला व्यवहार संपलेला नाही. 24,000 रुपये त्यानं कॅश मध्ये दिले हे लक्षात ठेवा. बीइंग पार्ट अमाऊंट रिसिव्ह. नेरेशन आपल्या पद्धतीने पार्ट अमाऊंट रिसिव्ह. इथं ग्रामरचा काय संबंध येत नाही काय नाही. फक्त काय घडले हे सांगण्यासाठी नेरेशनचा यूज करतात हे लक्षात ठेवा. आता कॅश आला 24,000 रुपये. व्याज आपला 240 मिळणार आहे. आता नवीन बिल सेकंड बिल म्हणजे सेकंड बिलला कधी फ्रेश बिल म्हणतील कधी न्यू बिल म्हणतील कधी सेकंड बिल म्हणतील. आता सेकंड बिल तयार करतं मुलांना वाटतं 36,000तनं 24,000 12,000चं बिल मुलं तयार करत नाही. त्या 12,000मध्ये 240 इंटरेस्ट इन्क्लूड करायचा असतो. म्हणजे बिल किती तयार होणार 12,240. तुम्हाला मी बिल अपेक्षा शिकवले. उजव्या पक्ष ड्रॉवर असतो पत्ता असतो डेट असते. 2 months आफ्टर डेट पे मी ऑर्डर द सम ऑफ रुपीज 12,240 रुपीज ओनली फॉर द व्हॅल्यूशी तयार करायचं बिल त्याला पाठवायचं. ते बिल गेल्यानंतर एक्सेप्टेड म्हणजे सेकंड बिल त्याने एक्सेप्ट याचा अर्थ काय सही करून ते बिल परत आपल्याकडे येतं. बिल रिसिवेबल. नवीन बिल आपल्याला परत सही करून आलं. 6 नंबरची एंट्री बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट 12,240. कोणी सही करून दिलं मानेनं. माने अकाउंट क्रेडिट 12,240. बीइंग सेकंड बिल एक्सेप्टेड म्हणा न्यू बिल एक्सेप्टेड म्हणा फ्रेश बिल एक्सेप्टेड म्हणा. बीइंग न्यू बिल एक्सेप्टेड कसंही म्हणा काय प्रॉब्लेम नाहीये. एक्सेप्टेड बाय माने. आता 7 नंबरची एंट्री आहे. म्हणजे ज्या वेळेस रिक्वेस्ट बिल रिक्वेस्ट त्यावेळेस 100% 4 एंट्री होणार. पहिलं बिल कॅन्सल करायचं म्हणजे डिसऑनर झालं. दुसरी एंट्री करायची इंटरेस्ट. तिसरी एंट्री करायची कॅश आला. जेवढा आला तेवढाच कॅश घ्यायचा खाली नाव लिहायचं आणि नवीन बिल तयार करायचं. परत ते सही करून मागायचं न्यू बिल एक्सेप्टेड. आता 2 महिने मुदत आहे. 2 महिने मुदत त्याला पैसे आणून दिले का हे पण डिसऑनर केलं का आपण बँकेत पाठवलं बँक कॉर्पोरेशन बघायचं.
साने draws the new bill as requested. This bill is then sent to bank for collection. बघा आता आपल्याला 12,240 रुपयाचं हातात बिल आलंय. ते बिल आपण बँकेमध्ये जमा होण्यासाठी पाठवलं म्हणजे बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट. बघा नीट ऐका, बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. लक्षात ठेवा हे बिल रिसिवेबल आपल्या हातातलं बिल तिकडे पाठवलं बँकेत जमायला 12,240 being sent bill for bank for collection. Sent bill to bank for collection. आता ते बिल बँकेत जमा व्हायला पाठवलं. आता बिल आपल्या हातामध्ये नाही. आता त्या मानेनं जाऊन पैसे बँकेत भरले तर मेट शब्द असणार किंवा ऑनर्ड शब्द असणार. बरोबर. आता पुढे काय दिले बघा, पैसे भरले का बघा. साने draws the new bill as requested. This bill is then sent to the bank for collection and is honored on the due date. ऑनर म्हणजे पैसे आले. आता बिल कुठं आहे, बँकेत आहे. पैसे जाऊन कुठं डिपॉझिट झाले, बँकेत, आपल्याकडे नाही. त्यामुळे एंट्री मांडताना म्हणायचं बँक अकाउंट डेबिट, कारण ते पैसे त्यानं बँकेत जाऊन जमा केले. कारण बिल कुठे आहे, बँकेत. कुठलं बिल, टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट. ते बिल कंप्लीट झालं 12,240. हे बिल कंप्लीट झालं. आता नाव येणार नाही, बीइंग अबोव बिल ऑनर्ड, HONOURED. ऑनर्ड म्हणजे व्यवहार कंप्लीट झाला. हे लक्षात ठेवा. बघा पहिल्यांदा बिल सही करून आपल्याकडे आलं, आपण जाऊन बँकेत डिस्काउंटिंग केलं, नंतर मानेनं ते बिल डिसऑनर्ड केलं, नंतर इंटरेस्टची एंट्री झाली, नंतर पार्ट अमाऊंट आपण रिसीव्ह केली, त्यानंतर नवीन बिल आपण एक्सेप्ट केलं, त्यानंतर बिल सही करून आल्यानंतर आपण ते बिल बँकेमध्ये जमा व्हायला पाठवलं. बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आता ते पैसे, ते बिल बँकेत आहे. मानेला सांगायचं आता पैसे कुठं भर, बँकेत जमा कर. ऑनर्ड म्हणजे मानेनं बरोबर त्या दिवशी बँकेत पैसे जमा केले म्हणून बँक अकाउंट डेबिट. कुठला व्यवहार कंप्लीट झाला, बँक फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट. बिल रिसिवेबल नाही. जेव्हा आपल्या हातामध्ये बिल असतं तर त्याला पैसे आपण आणून दिलं असतं. कॅश अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. आता बिल बँकेत जमा आहे, पैसे बँकेत जमा केले, बँक अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन. व्यवहार कंप्लीट झाला. आजचा जो क्लास आहे तो अकाउंट साठी आहे. आता मला सांगा, इथं सोल्डची एंट्री नाहीये, इथं सोल्डची एंट्री नाही, डायरेक्ट माने अकाउंटच्या क्रेडिटला बिल रिसिवेबल येणार. म्हणजे इथं पहिली तुम्ही रेकॉर्ड एंट्री केली की या साईडची डेबिटची बेरीज तुमची 36,000 रुपयानं कमी येणार. त्यासाठी पहिल्यांदा ड्रॉवरच्या पुस्तकात ड्रॉवीचं अकाउंट करताना डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणाय विसरायचं नाही. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 हे लक्षात ठेवा. ड्रॉवरचं जर्नल करताना ड्रॉवीचं जर अकाउंट करायला लावलं आणि सोल्डची एंट्री दिली नसेल तर अकाउंटच्या डेबिट साईडला, ड्रॉवीच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 आणि मग मानेच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल ही एंट्री करायची 36,000. हे तुम्हाला तर येतं. 2 नंबरला नाही येतो. 2 नंबर डेबिटला आहे. मानेच्या डेबिटला टू कॅश, मानेच्या डेबिटला टू कॅश किती, 36,000 हे लक्षात ठेवा. त्यानंतर मानेच्या डेबिटला टू इंटरेस्ट 240. परत मानेच्या क्रेडिटला बघा, मानेच्या क्रेडिटला 5 नंबर बाय कॅश. किती आहे बाय कॅश, 24,000. मुद्दाम पटपट सांगतोय, मध्ये फोन येऊ शकतो. पहिल्यांदा एक सांगतो, आजचा जो क्लास आहे तो सोल्डची एंट्री नसल्यामुळे
ड्रॉवीच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 करायला विसरायचं नाही, कारण सोल्डची एंट्री तर नव्हती म्हणून डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 फरक पडल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 करायला विसरायचं नाही. त्यानंतर मला झालं कॅश किती झाला 24,000 बरोबर. आता इथं मानेच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल 12,240 बाय बिल रिसिवेबल 12,240 ही पण एंट्री झाली. ही एंट्री बँक फॉर कलेक्शन इथं माने शब्द नाहीये, इथं पण माने शब्द नाही. आता ह्याची टोटल जर समान आली तर आपले एक्झाम्पल 36 आणि 36 72,240 इथं पण 30 टॅली होणार 72,240. आजचं लेक्चर फक्त एवढ्यासाठी आहे की ड्रॉवरचं जर्नल करताना ड्रॉवीचं अकाउंट करायला सांगितलं. ड्रॉवी अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 घ्यायला विसरायचं नाही. आता हेच तुम्हाला मानेचं आपण अकाउंट केलंय, तुम्हाला सानेचं अकाउंट तुम्ही घरी करा. त्या इथं नाही, त्या इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 म्हणजे ड्रॉवीचं अकाउंट करताना डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ड्रॉवरचं अकाउंट करताना बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000 तेवढं तुम्ही सोडवा. 100% तुम्हाला जमेल. संध्याकाळी जर 6 वाजता मी आलोच तर मी दुसरा प्रॉब्लेम घेईन. धन्यवाद.